आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडणे याला योग म्हणतात. कारण आज प्रत्येक व्यक्ती ओव्हर थिंकिंग करतोय. मग आपल्याला आसनं काय शिकवतात तर लाईफमध्ये बॅलन्स आणायला शिकवतात. एक आपल्याला आपण बंधन घातलं पाहिजे आणि तेच तुम्हाला मेडिटेशन शिकवतं की तुम्हाला तुमच्या माइंडवरती कंट्रोल कसं आणायचंय. जे आपण हार्ट अटॅक्स पाहतो हे काय येतात, आपल्या शरीराच्या आतमध्ये पण एक सुंदर जग आहे आणि त्याच्याकडे आपण कधीच अटेन्शन पे करत नाही. आपल्याकडल्या लोकांना इवन दो रामदेव बाबा फ्री देतात सर्व्हिस, तरी लोक करत नाहीत. मी प्रेग्नेंट लेडीला पण योगा शिकवते. हाय हॅलो वेलकम. मी शीतल आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या नव्या गुऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, आपण जर नीट पाहिलं तर आफ्टर कोविड अनेकांना वेगवेगळे आजार जडलेत, व्याधी जडल्यात आणि यामध्ये तरुण पिढीचं जर पाहिलं तर त्यांना अनेक प्रकारचे पेन, बॅक पेन्स, जॉईंट पेन्स हे सुरू झालेले आहेत. आणि याचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे व्यायाम न करणं. कारण सध्या आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम नावाचा एक प्रकार जो सुरू आहे, त्यामुळे तरुण पिढी म्हणा किंवा जे काही काम करणारे आत्ताचा वर्ग आहे ते सगळेजण बाहेर न पडता फक्त घरामध्ये कामामध्ये गुंतलेले दिसतात आणि याचाच कुठेतरी परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसतोय. आणि याचं कारण सांगितलं जातंय व्यायाम. आणि महिलांचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये सुद्धा पीसीओडी, पीसीओएस किंवा प्रेग्नन्सीचा काळ असेल किंवा प्रेग्नन्सी नंतर म्हणजेच काय तर पोस्टपार्टमचा जो काळ असेल, यामध्ये महिलांनी कोणता व्यायाम करावा हे अनेकांना माहिती नसतं आणि यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या व्याधी जडल्या जातात आणि यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण तर मोठ्या प्रमाणावर आढळतंय. आणि या सगळ्यामध्ये पारंपरिक व्यायाम प्रकार म्हणजेच योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम हे कशा प्रकारे आपल्याला फायदा करून देतात, या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत योग गुरु सुषमा येनगे मॅडम जोडले गेलेले आहेत. सुषमा मॅम, तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी इन टाइम्स ऑफ डेमोक्रेसी. सगळ्यात पहिला तर प्रश्न, आपल्या सगळ्यांना योग माहिती आहे पण योगाचं महत्व किती आहे आणि त्याचा सुरुवात कशी झाली किंवा तुमची सुरुवात कशी झाली योग या पूर्ण करिअर मध्ये तुमच्या? पहिले तर मी योगाबद्दल बोलूया आपण. योग मीन्स जुडणे. आपण असं म्हणू शकतो की आपल्या मनाला शरीराशी जोडणे याला योग म्हणतात किंवा आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडणे याला योग म्हणतात. हा योग आपण असं मराठीमध्ये म्हणतो ना, योगायोग जुळून आला वगैरे. सो दॅट इज कॉल्ड योग. माझी कशी सुरुवात झाली, खूप मोठी स्टोरी आहे. सो माझं बिफोर आफ्टर पाहिलं तर मी ऑलमोस्ट 100 kg होते. येस. आणि तिथनं मला हळूहळू मी बाहेर जायला चालू केलं, ऑब्विसली वेट लॉससाठी. अँड देन मला एक मॅडम भेटल्या अहमदपूरमध्ये, वतनी मॅडम म्हणून आहेत आणि डॉक्टर चेरेकर म्हणून आहेत. सो त्यांच्या थ्रू मला योगाबद्दल माहिती झाली की योगा असं असतो वगैरे. सो बेसिकली मी इंजिनिअरिंग करत होते, पण इंजिनिअरिंग करत असताना माझा जास्त इंटरेस्ट ॲटोमॅटिकली योगा आणि थेरॉटिकल नॉलेज यांच्याकडे वळत गेला. या प्रोसेसमध्ये माझा वेट लॉस पण झाला. बट 2014ची गोष्ट आहे. 2014ला इंटरनॅशनल योगा डे लॉन्च झाला होता बिकॉज ऑफ पंतप्रधान मोदीजी. आणि त्या टाईमला डॉक्टर चेरेकर म्हणून जे होते ते केनियामध्ये इंटरनॅशनल योगा डे कंडक्ट करण्यासाठी गेले होते. सो समहाऊ आम्ही ते रिटर्न आल्याच्या नंतर त्यांचा एक सत्कार सोहळा ठेवला होता आणि त्या सत्कार सोहळ्याला आम्ही सगळे गेलो होतो. सो मी आणि माझी एक फ्रेंड होती, आम्ही असं डिस्कस करत होतो की आपल्याला हे करायचंय, करायला पाहिजे. हे करायला पाहिजे. आणि त्यावेळेस एक असं होतं की मला इंडियाच्या बाहेर जायचंय, योग शिकवायचा आहे. हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ते फिक्स झालं की हे करायचंय पुढे जाऊन. अँड समहाऊ विथ इंजिनिअरिंग आय स्टार्टेड विथ द डिप्लोमा. अँड देन त्या टाईमला योग सर्टिफिकेशन होतं आयुष मंत्रालयातर्फे. ज्या या YCBच्या ज्या एक्झाम्स होतात ना त्या आयुष मंत्रालयातर्फे कंडक्ट होतात. अँड देन समहाऊ आय स्टार्टेड डुईंग डिप्लोमा ॲज वेल. डिप्लोमाच्या नंतर मग मी बॅचलर्स केलं, मग मी मास्टर्स केलं योगामध्ये. बट या सगळ्या गोष्टी होत असते वेळी मी जो म्हणले की सर गेले होते इंटरनॅशनल योगा डेला अँड सेकंड इयर समहाऊ आय गॉट इंट्रोड्यूस टू द पोस्ट. अँड त्या टाईमला मला असा कॉल आला की अशी पोस्ट आहे आणि इंटरनॅशनल योगा डेसाठी तुला अप्लाय करायचं असेल तर यू आर एलिजिबल, यू कॅन अप्लाय. सो त्या टाईमला मी अप्लाय केलं. अप्लाय केल्याच्या नंतर आय वॉज ओनली 23. सो मला
हे नव्हतं की माझं होईल सिलेक्शन वगैरे, असं काही नव्हतं. मी अप्लाय केलं, त्यांचा दिल्लीवरून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. ICCR जे आहे ते आपलं सगळं जे रिलेशन्स आहेत, कल्चरल रिलेशन्स आहेत, ते फॉरेन कंट्रीसोबत अरेंज करतात. सो बेसिकली ते आपल्या इंडियामधनं तबला टीचर असतील, कथक टीचर असतील, योगा टीचर्स असतील, हिंदी प्रोफेसर्स असतील, सो त्यांना ते तिकडे पाठवतात. अँड देन आपलं इंडियन मिनिस्ट्री जी आहे ते त्याच्यावरती काम करते की आपलं नॉलेज, जी आपली संस्कृती आहे भारताची, ती बाहेर कशी स्प्रेड होतीये, त्याच्यावरती ते काम करतात. आणि त्याच्या थ्रूच माझं ॲज अन योगा इन्स्ट्रक्टर, सो आमच्या पोस्टचं नाव होतं टीचर ऑफ इंडियन कल्चर. ओके. सो बेसिकली लहानपणी माझं संस्कृत पण झालेलं आहे आणि ते मला कुठेतरी युजफुल झालं त्यापुढे. अँड देन सिलेक्शनचा कॉल आला, माझं सिलेक्शन झालं, इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर सिलेक्शन झालं. अँड मला नंतर कळालं बेसिकली इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर की हा 3 दिवसाचा नसून ऑलमोस्ट 2 वर्षाचा जॉब आहे. 2 वर्ष तिकडे? हो. सो 2 वर्ष मी आय वॉज पोस्टेड इन आईसलँड. ओके. सो आईसलँड एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता. म्हणजे सुरुवातच एवढं टप्प्यावरून झाली. डायरेक्टली मी अहमदवरून निघालेली पोरगी दिल्ली पोहोचली आणि दिल्लीवरून आईसलँडला गेली. सो बिगिनिंगला थोडं टफ होतं, कारण आपल्याला माहिती आहे आपण महाराष्ट्रात राहतो, आपण इंग्लिश कमी बोलतो. सो आता जसं जसं सोशल मीडिया आलंय, जसं जसं युट्यूब आलंय, तसं तसं आता इंग्लिशचं वाढलंय. बट त्या टाइमला 2016-17ची गोष्ट आहे, त्या टाइमला एवढं इंग्लिशचं नव्हतं. इवन दो आय वॉज इन पॉलिटेक्निक कॉलेज, सो आमच्याकडे सगळे मराठी बोलायचे. आणि आईसलँडला गेल्याच्या नंतर एक थोडा टाइम घेतला, बट इट वेंट वेल. माझी पोस्टिंग ऑलमोस्ट 2 वर्षाची होती. त्याच्यामध्ये आपले फॉर्मर प्रेसिडेंट आहेत मिस्टर कोविडजी, त्यांची विजिट होती आईसलँडसाठी. सो मला ती पण पाहता आली, मला त्यांच्यासोबत पण काम करता आलं. सो एकमेव हा असा सुंदर अनुभव होता. आणि याच्यामध्ये मी हे पाहिलं की जसं आपण इंडियामध्ये योगाला आपल्या घर की मुर्गी दाल बराबर जे म्हणतो तसं आहे. म्हणजे मला ते तिथं गेल्याच्या नंतर फील आलं की आपल्याकडल्या लोकांना इवन दो रामदेव बाबा फ्री देतात सर्व्हिस, तरी लोक करत नाहीत. पण तिकडले लोक पैसे देऊन पे करून तुमच्याकडे क्लासेससाठी येतात. म्हणजे आपल्या कल्चरमध्ये एवढं असताना बाहेरच्या देशात जास्त जपलं जातं. बाहेरच्या देशात जास्त जपलं जातं. सो आता इंडियन एम्बेसीचं काम असं होतं की ते काय करायचे, वी यूज टू ऑफर देम फ्री योगा क्लासेस. मग ती फॉरेन मिनिस्ट्री असेल आईसलँडिक, त्याच्यानंतर त्यांच्या युनिव्हर्सिटीज असतील, त्यांची इंटरनॅशनल स्कूल्स असतील. सो आपल्या भारताने एवढं छान काम केलंय की त्या लोकांना आपल्याकडे येताना पैसे द्यायची गरज नाहीये. इट्स अ फ्री ॲक्सेस. त्यांना आपलं सांस्कृतिक नॉलेज फ्रीमध्ये दिलं जातं. आणि मला आणखीन हे जाणवलं की त्या लोकांना संस्कृत शिकण्यामध्ये एवढा रस आहे जेवढा आपल्याकडे नाहीये. हे जे तुम्ही उल्लेख केला की बाहेरच्या देशांमध्ये जास्त जपलं जातं, तिकडची लोक हेल्थला घेऊन खूप म्हणजे जागरूक आहेत आणि आपल्या इकडचे खूप हलक्यात घेतात, असं कुठे वाटतं या सगळ्याचं कारण? आईसलँडमध्ये -10, -5 डिग्रीज टेम्परेचरला तुम्ही पाहू शकता की लोक रनिंग करतात विदाऊट जॅकेट. आपण आपल्याकडे एवढं वेदर छान असून पण आपण रनिंग नाही करत सकाळी सकाळी. खूप कमी लोक दिसतात ज्यावेळेस आपण वॉकला बाहेर जातो किंवा सकाळी उठलेले असतो, लवकर बाहेर जातो, खूप कमी लोक दिसतात. बट वेन यू गो टू फॉरेन कंट्रीज ना, यू विल सी की खूप सारे लोक रोडवरती रनिंग करतायत, सायकलिंग करतायत, काही ना काही त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. आणि ऑफकोर्स आफ्टर कोविड नंतर आपल्याकडे हा सिनारिओ थोडासा चेंज झालाय. लोक आता फिटनेसकडे लक्ष देत आहेत आणि त्यांना माहिती आहे की आता इथून पुढे जर लक्ष नाही दिलं तर डिफिकल्ट होणार. म्हणजे आपल्या इथं असे काहीतरी झाल्याशिवाय कुठला तरी ऑप्शन किंवा काहीतरी आपण करणं हे मानलं जात नाही. आणि दुसरा प्रश्न म्हणजे पुढचा असा की तुम्ही माझ्याशी उल्लेख केला की योग म्हणजे काय, तर हा मन आणि ह्या सर्वांचा आलेला जुळून आलेला योग. पण याच्यामध्ये मन, परमात्मा आणि जे काही शांतिकर आपण म्हणतो होतं मन, या सगळ्यांचा कसा जुळून येतं हे सगळं? सो बेसिकली आपण योग जे म्हणतो ना, आपण आसनांपासून चालू करूया. बेसिकली आसन, आपल्याला योग म्हणून फक्त आसन माहिती आहेत आज, राईट? पण हे असं नाहीये. थेरॉटिकल नॉलेज जर पाहिलं तर आपण अष्टांग योग पाहतो. अष्टांग योगामध्ये एक ऋषी पतंजली होते, त्यांनी जो पूर्ण सार आहे योगाचा तो 195 सूत्रामध्ये बाइंड केलेला आहे. सो त्या सूत्रांमध्ये बेसिकली सांगितलेलं आहे की अष्टांग योग काय आहे.
सो आता एक फॅड आहे अष्टांग योग. लोक सिरीज मध्ये करतात. आसनांचा जो फॉर्मॅट आहे त्याला आपण अष्टांग योग म्हणतो. पण अष्टांग योग तो नाहीये. अष्टांग योग हा आहे ज्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे 8 अंगाला अष्टांग योग म्हटलेलं आहे. अच्छा. आणि ते वेगवेगळे आसन जे करतो 8 केले म्हणजे ते अष्टांग असं समजलं जातं. तर मग अष्टांग जे आहे ते एक स्कूल आहे. त्यांनी तो सेट ऑफ आसनाचा फॉर्मॅट केलेला आहे आणि त्याला ते अष्टांग योग म्हणतात. पण आजकाल लोकांना अष्टांग योग म्हणजे तेच माहिती आहे की अष्टांग योग म्हणजे आसनांचं सिरीज केलं जातं आणि तो अष्टांग योग. पण बेसिकली अष्टांग योग महर्षी पतंजलीच्या ज्या सूत्रांमधून आलेला आहे तो अष्टांग योग आहे. सो त्याच्यामध्ये सांगितलं जातं की योगस्य चित्त वृत्ती निरोधः. योगाने चित्तांच्या वृत्ती ज्या असतात त्या कमी होतात. वृत्ती काय असतात? वृत्ती आपण अझम्पशन्स करतो, आपण फॉल्स गोष्टींबद्दल डोक्यामध्ये विचार करतो किंवा एखादी गोष्ट नाहीये तरी त्याच्याबद्दल आपण असं नको त्या गोष्टींचं इमॅजिनेशन करतो आणि हे आजकालच्या जगात फार चालू आहे. आणि या सगळ्या वृत्ती ज्या असतात त्या कमी करण्यासाठी आता तुम्ही हे ओव्हर थिंकिंग म्हणायचंय. ओव्हर थिंकिंग म्हणायचं मला. कारण आज प्रत्येक व्यक्ती ओव्हर थिंकिंग करतोय. इवन दो तुम्ही असं प्रत्येकाच्या तोंडातून ऐकता की झोप नाही लागत. का नाही लागत झोप? त्याचं एकच रिझन आहे, ते ओव्हर थिंक करतात. इवन दो आपण डोळे बंद केले ना तर थॉट्स चालू असतात आणि ते थॉट्स रन करत असतात, म्हणून तुमचा ब्रेन स्टॉप होत नाही अँड देन यू डोंट फील लाईक स्लीप. विश्रांती मिळत नाही. विश्रांती झोपला असेल आपण तरी. सो मग योग जो म्हणतो आपण तो कसा आला मध्ये? फर्स्ट तुम्ही यम आणि नियमांचं पालन करून आसनांकडे जाता. आसनांमध्ये काय होतं? स्थिरम सुखम आसन हे आसनाचं एक सूत्र आहे. सो याच्यामध्ये असं सांगितलं होतं की ज्या पोश्चरमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुख प्राप्त होतं त्याला आसन म्हणतात. मग ते असं नाहीये की तुम्ही व्हेरिएशन्स मध्ये आसन करा. कुठलंही एक आसन तुम्ही मास्टर करू शकता अँड देन त्याच्यामध्ये तुम्हाला सुख प्राप्ती होणं म्हणजेच आसन आहे. तर आसन काय करतं? आपल्यामध्ये जी ड्युअलिटी असते, वृक्षासन, आपण वृक्षासन मध्ये थांबतो त्यावेळेस आपण एका पायावरती थांबतो. बट बिगिनिंगला आपण असं फील होतं की नाही का आपण नाही थांबू शकत, बॅलन्स जाणार आहे हे आपल्याला कळतं. बट हळूहळू तुम्ही जसं मास्टर करत जाता, जशी तुमची कन्सिस्टन्सी वाढते तसं ते ऑटोमॅटिकली बॅलन्स व्हायला लागतं. त्याच प्रकारे आपण तोच रेशो आपल्या लाईफमध्ये घेतो, तो सिनारिओ आपल्या लाईफमध्ये घेतो की आपल्याला एखादी अडचण आली आहे, त्या अडचणीशी सामना कसा करायचा. पण बेसिकली फर्स्ट थिंग यू हॅव टू गो अँड एक्सपिरियन्स आणि मग हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होता. मग आपल्याला आसनं काय शिकवतात तर लाईफमध्ये बॅलन्स आणायला शिकवतात. जी ड्युअलिटी असते आपल्या मनामध्ये की मी हे करू का हे करू, द्विधा अवस्थेला मध्ये आणायला शिकवतात. सो जो आपण म्हणला ना मनाचा परमात्माशी जो संबंध आहे तो तुमच्या मेडिटेशनच्या स्टेटला म्हणलेला आहे की तुम्ही जे स्वतःवरती फोकस करून आसनांच्या नंतर प्राणायाम येतात, प्राणायामच्या नंतर प्रत्याहार येतो. आपण थोडंसं प्राणायामावरती बोलूया. सो आजकाल जास्त लोक आसनांकडे फोकस करतात, प्राणायामाकडे कमी फोकस करतात. पण आजच्या या जगामध्ये जर तुम्ही प्राणायाम केला तर तुम्ही तुमच्या लाईफचा रेशो वाढवू शकता. मी तुम्हाला एक छोट्या एक्झाम्पल मध्ये एक्सप्लेन करते. पृथ्वीवरती 3 क्रिचर्स आहेत, डॉग, ह्युमन्स आणि त्याच्यानंतर एलिफंट अँड टॉर्टाईज. डॉगचं लाईफस्टाईल ऑलमोस्ट 15 to 20 इयर्स असतं. ह्युमन्स आधी जगायची 100 वर्ष, पण आता 70-80 मॅक्स टू मॅक्स झालेला आहे. आणि ज्यावेळेस आपण हत्ती आणि कासव पाहतो ते 150 ते 200 वर्ष जगतात. तुम्हाला माहिती आहे का याच्या मागे काय रिझन असू शकतं? जस्ट गेस. त्यांचं ब्रीदिंग पॅटर्न. सो कुत्रा जो आहे तो ऑलमोस्ट 15 ते 30 वेळा एका मिनिटामध्ये श्वसन करतो. आपण पाहिले कुत्र्याला, तो जीभ बाहेर काढून. सो तो त्याच्या बेसिकली हार्टची जी लाईफ आहे ती कमी करतोय बिकॉज ऑफ दॅट ब्रीदिंग पॅटर्न. आणि ह्युमन्स जे आहेत ते आपण पाहतो की 12 ते 20 वेळा आपण श्वास घेतो एका मिनिटामध्ये, पण तो पण आता पुअर झालेली आहे क्वालिटी. आपण त्याच्यावरती नंतर येऊया. पण हत्ती आणि टॉर्टाईज जे आहेत ते एका मिनिटामध्ये 5 ते 12 वेळा ब्रीथ करतात. सो त्यांचं श्वसनशैली तशा असल्यामुळं त्यांची हार्टची जी लाईफ आहे ती स्ट्रॉंग आहे, ती लॉंग आहे. तर आता काय होतंय,
आधी आपलं एअर एकदम प्युअर असायचं. आधी होत्या का एवढ्या प्रत्येकाच्या घरांमध्ये गाड्या. मला आणखीनही आठवतं, मी लहान होते तेव्हा गावामध्ये एखादी मोठी गाडी आली तर असं पाहायला जायचं की कौतुक वाटायचं त्या टाइमला की हा अरे गाडी आली आहे. आणि आता आपण पाहतोय प्रत्येकाच्या घरामध्ये 2-2 गाड्या आहेत. पोल्युशन एवढं झालंय. आधी आपण एवढे आजारी पडायचो का? सर्दी, खोकला ह्या सगळ्या गोष्टी कधी नावही ऐकली नव्हती, ते आजार आता उद्भवत आहेत. आता कोविड आला. कोविड पण आपल्या श्वसनाशीच रिलेटेड होता ना. सो या सगळ्यांना मात कशी करायची हा एक क्वेश्चन आहे. आणि याच्यामुळे आपली लाईफ कशी आपण वाढवू शकतो आपण याच्यावरती पण बोलू. सो आपण येतोय प्राणायामावरती. आणि प्राणायामाने आपलं श्वसन कसं बेटर होऊ शकतं याच्यावरती. जसं आपण एखाद्या नवीन घरामध्ये शिफ्ट होतो तर पाण्याचा फोर्स पाहिलाय. एकदम आपण नळ चालू केल्याबरोबर फास्ट पाणी येतं. पण तेच आपण 1-1.5 वर्षानंतर पाहतो पाणी हळूहळू हळूहळू तो फ्लो कमी होतो. का? तर त्याच्यामध्ये जे ऑइल जमतं किंवा गंज चढलेला असतो त्याच्यामुळे तो पाण्याचा फोर्स थांबवतो. सेम आपली नॉस्ट्रिल्स आहेत. सो आपण ज्यावेळेस श्वास घ्यायला चालू करतो आपण लहान असताना आपल्याला जपून ठेवतात, घराच्या बाहेर नेत नाहीत. कारण आता माहिती झालंय आपल्याला की बाहेर नेल्याच्या नंतर पोल्युशन आहे. आपण पण बाहेर जाते वेळी आता स्कार्फ वगैरे बांधतो, मास्क वगैरे लावतो का तर आपण आपल्याला प्रोटेक्ट करतोय. बट सेम थिंग आज असं झालंय की आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस कफ, कोल्ड, धूळ यांनी आपल्या नाकांमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट होत आहेत. ब्लॉकेजेस क्रिएट झाले म्हणजे तुमचं श्वसन पुअर झालं. तुमचं श्वसन पुअर झालं म्हणजे तुम्ही तुमच्या हार्टला जास्त काम करायला लावताय. त्याच्यावरती लोड पडतोय आणि त्याच्यामुळे आजार क्रिएट होत आहेत. आता कुठले पण आजार पहा तुम्ही. फर्स्ट आपण कफ कोल्ड घेऊ. सर्दी खाशी आपल्याला नेहमी होते, नॉर्मल आहे. डॉक्टरकडे गेले की सांगतात व्हायरल आहे. त्याच्यानंतर आज बायपास होत आहेत. का होत आहेत? शरीरामध्ये तुमच्या रक्ताच्या गाठी होत आहेत. त्याच्यामुळे खूप कमी. आता पाहतो आपण 7वीतल्या मुलींना हार्ट अटॅकने डेथ होत आहेत काही मुलांच्या. सो हा प्रॉब्लेम आहे की आपण प्रॅक्टिस नाही करत आहे. आपण जर एखाद्या योगा गुरुला पाहिलं तर त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर समजतं की ते ब्रीदिंग किती छान करतात. इवन तो माझ्यासोबत होतं. मी ज्यावेळेस श्वास घेते आणि सोडते त्यावेळेस 4 लोक माझ्याकडे बघतात की एवढा लॉंग कसा काय घेऊ शकता तुम्ही. आणि मला भरपूर वेळेस असं म्हणण्यात आले की तुम्ही शिट्टी वाजवल्यासारखा श्वास घेता. पण ते रेग्युलर प्रॅक्टिसमुळे ऑटोमॅटिकली नॉस्ट्रिल्स ओपन आहेत. सो त्या गोष्टी होतात. सो प्राणायामाकडे यायचं म्हणलं तर आपण नाड्यांबद्दल बोलूया. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या आपल्या शरीराच्या 3 प्रमुख नाड्या आहेत. सो इडा जी आहे ती आपली डावी नॉस्ट्रिल असते, तिला आपण चंद्र नाडी म्हणतो. ओके. पिंगला जी आहे ती आपली उजवी नॉस्ट्रिल आहे, तिला आपण सूर्य नाडी म्हणतो. ओके. सो ज्याप्रमाणे पृथ्वीला चंद्र आणि सूर्य बॅलन्स करतात दिवस आणि रात्र देऊन, उष्णता आणि थंडता देऊन, त्याचप्रमाणे आपली राईट नॉस्ट्रिल आपल्या शरीरामध्ये उष्णता क्रिएट करण्याचं काम करते आणि आपली लेफ्ट नॉस्ट्रिल आपल्या शरीरामध्ये थंडता क्रिएट करण्याचं काम करते. हे सायन्स आपल्याला माहिती नाहीये. तुम्ही एखाद्या वेळेस रागात आलात ना त्यावेळेस चेक करा तुमची राईट नॉस्ट्रिल ऍक्टिव्ह असते. आणि एखाद्या वेळेस तुम्ही घरी निवांत आहेत, काही नाहीये, रिलॅक्स बसलेला आहात, त्यावेळेस चेक करायचं आपली लेफ्ट नॉस्ट्रिल ऍक्टिव्ह असते. कारण आपण राईट नॉस्ट्रिलनी राग क्रिएट करतो, उष्णता क्रिएट करतो आणि लेफ्ट नॉस्ट्रिलनी आपण थंडता आणि शीतलता क्रिएट करतो. पण ह्या 2 नॉस्ट्रिल मिळून जसं चंद्र आणि सूर्य बॅलन्स करतात आपल्या पृथ्वीला, या 2 नॉस्ट्रिल मिळून आपल्या शरीरामध्ये बॅलन्स आणतात. म्हणून अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रीदिंग ज्याला आपण अनुलोम विलोम म्हणतो ते करायला सांगितलं जातं. नाकपुडी झाकून. सो त्याच्यामध्ये तुम्हाला लेफ्टनी श्वास घ्यायचा असतो, राईटनी सोडायचा असतो, राईटनी घ्यायचा असतो, लेफ्टनी सोडायचा असतो. पण आजकाल लोकांना हे बेसिकच माहिती नाहीये की प्राणायाम का करायचं किंवा आपल्या नॉस्ट्रिलचं किंवा आपल्या ब्रीदिंगचं आपल्या शरीराशी किती मोठं नातं आहे हे माहिती नाहीये. कारण श्वास घेतोय, प्रत्येक श्वास हा एनर्जी म्हणून आपल्या शरीरामध्ये जातोय आणि प्रत्येक श्वास जो सोडतो तो आपल्या शरीरामधला स्ट्रेस, अँझायटी, टॉक्सिन्स हे बाहेर घेऊन जातो. त्याच्यामुळे आपण कधी पण प्रेशर आलं की म्हणतो ना जरा थांब, श्वास घे. हे त्याच्यामुळे सांगितलं जातं. सो आणखीन एखादा सिनारिओ पाहायचं म्हणलं ना तर आता आपण काही काम करायचंय, ऍक्टिव्हली काम करायचंय, त्यावेळेस तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल
की मी डल आहे थोडीशी किंवा मी ऍक्टिव्ह नाहीये, लो फील करते, त्यावेळेस लेफ्ट नॉस्ट्रिल बंद करायची, राईट नॉस्ट्रिलने श्वास घ्यायचा, सोडायचा. यू विल फील एनर्जेटिक. करून बघितलं पाहिजे. आणि रात्री झोप येत नाहीये किंवा सतत विचार चालतायत, स्ट्रेसमध्ये आहे बॉडी, त्यावेळेस राईट बंद करायची, लेफ्ट नॉस्ट्रिलने श्वास घ्यायचा. सो ऑटोमॅटिकली बॉडीमध्ये शीतलता क्रिएट होते. सो यू नो द सिनारिओज की कधी कुठं काय परफॉर्म केलं पाहिजे. याच्यामध्ये आपण चंद्रभेदी सूर्यभेदी प्राणायाम दोन्ही आहेत. चंद्रभेदीमध्ये ज्यांना वेट गेन करायचंय ते चंद्रभेदी परफॉर्म करू शकतात. सो चंद्रभेदी परफॉर्म कसा करायचा, तुम्हाला कॉन्स्टंट लेफ्टनी श्वास घ्यायचा आहे आणि राईटनी सोडायचा आहे, परत लेफ्टनी घ्यायचा, राईटनी सोडायचा. इट्स अ ट्रँगल ब्रिदिंग. सो ते जर परफॉर्म केला तर वेट गेन व्हायला चालू होते, कारण शरीरामध्ये शीतलता क्रिएट होते अँड देन ऑटोमॅटिकली आपण जे खातोय ते मानवतं आपल्याला. आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी सूर्यभेदी करावी मी सजेस्ट करेन, कारण राईट नॉस्ट्रिल आपल्या शरीरामध्ये उष्णता क्रिएट करते. उष्णता क्रिएट होतं म्हणजे काय, आपण फॅट ऑटोमॅटिकली मेल्ट व्हायला चालू होतं. सो अगेन दिस इज अ ट्रँगल ब्रिदिंग. तुम्हाला लेफ्टनी राईटनी घ्यायचं, लेफ्टनी सोडायचंय, देन कंटिन्यू लेफ्टनी घ्यायचं, राईटनी सोडायचंय. आणि फक्त आपल्याला बॅलन्स क्रिएट करायचंय तर अनुलोम विलोम प्राणायाम आहे. तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये बॅलन्स क्रिएट करू शकता. आपण योग म्हणजे काय आणि प्राणायाम म्हणजे काय त्याचे प्रकार बघितले, पण योगाचे फायदे असे वेगळे आहेत का आणि प्राणायामचे जर असतील तर ते काय आहेत नेमके वेगवेगळे फायदे? सो आता आपण जे प्राणायामामध्ये बोलत होतो, प्राणायामाचे फायदे हो आपण म्हणू शकतो की वेगवेगळे फायदे आहेत. प्राण म्हणजे एनर्जी. ती आपल्या पूर्ण शरीरामध्ये फ्लो जो होतोय तो प्राण आहे श्वासाच्या रूपामध्ये. आणि योगाचे फायदे, आपण जो योगा करतो, आसनं करतो बेसिकली. सो आसनांचे फायदे आपण जे म्हणतो ना, पाठदुखी होतीये, कंबरदुखी होतीये, मानेमध्ये त्रास होतोय, जॉईंट्स पेन्स म्हणू शकतो आपण. सो त्याच्यावरती आपण आसनांनी क्युअर करू शकतो. पण पूर्णतः शरीराला क्युअर करायचं तर सगळ्यांनी प्राणायामावरती काम केलं पाहिजे. मी जे मागे आता एक्झाम्पल दिलं तुम्हाला 3 ह्युमन्सचं, त्याच्यामध्ये असं पाहिलं तर प्राणायामाने आपण आपलं लाईफस्टाईल चेंज करून आपल्या हार्टची लाईफ वाढवू शकतो. सो त्याच्यामुळे प्राणायाम खूप महत्त्वाचे आहेत. आणि आता आपण बेसिकली आसनांकडे जर फोकस केलं तर आपण सांगतो की एखादा व्यक्ती येतो आपल्याकडे, सांगतो की डॉक्टरनी मला योग करायला सांगितलेलं आहे आणि मला असा त्रास होतोय, पाठ दुखतीये, कंबर दुखतीये म्हणू शकतो आपण, जॉईंट पेन होतोय. सो काय आहे ना, आता आपण बसून राहतो, आपली लाईफस्टाईल अशी झाली आहे सध्या की 24/7 आपली बैठी जॉब्स आहेत. आधीचं कसं असायचं, आपण ऍटलिस्ट थोडंसं वॉक करायचो, चालत जायचो. कोविड नंतर वर्क फ्रॉम होम, त्याच्यामुळे तर खूप जास्त प्रॉब्लेम झालेत. कोविडमुळे भरपूर लोकांच्या लंग्सवरती डॅमेज झालाय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्राणायाम हेल्प करतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला आसनं हेल्प करतात. सो पर्टिक्युलरली आपण काही आसनांबद्दल जर पाहायला गेलं तर बॅक पेनसाठी सांगितलं जाते की तुम्हाला हे आसन करा, ते आसन करा. सो आसनांचे फायदे तुम्हाला बेसिकली पेन क्युअर करण्यासाठी करता येतात. प्राणायामाचे इंटरनल आपले ऑर्गन्स. अशी कोणती तुमच्या म्हणजे तुम्ही जेव्हापासून करताय हे कोचिंग वगैरे, तेव्हा कुठला असा एक्सपिरियन्स आहे की खूप काहीतरी मेजर इश्यू होता कोणाला तरी, ते योगा किंवा प्राणायामामुळे सॉल्व्ह झाले? आता माझी रिसेंट केस होती, मी प्रेग्नेंट लेडीला पण योगा शिकवते. सो त्याच्यामध्ये काय होतं ना, आधीच्या कन्सेप्टनी पाहिलं तर लेडीज आधी 9 महिने काम करायच्या, बसून फरशी वगैरे पुसणं असेल, वॉक असेल, कारणंही होती. पण आजकालच्या मॉडर्न ह्याच्यामध्ये असं झालंय की प्रेग्नेंट म्हणजे बेड रेस्ट आहे, बेसिकली बेड रेस्ट आहे त्यांच्या नॉलेजनुसार. मग कम्प्लीट रेस्ट घेणे, काही न करणे आणि फक्त वॉकिंग करणे. सो त्याच्यामध्ये असं असतं, ज्यावेळेस बेबी ग्रो होतो त्यावेळेस खालच्या साईडनी तुमच्या लंग्सवरती प्रेशर येतं, बरोबर. त्यावेळेस तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्या बेबीला ग्रो होण्यासाठी थोडा स्पेस लागतो. मग तुमचे अवयव कुठे जाणार ना, अवयवांना पण तर जागा पाहिजे. तर ते मग हळूहळू तुमच्या हालचालींनी ऑटोमॅटिकली ते स्पेस क्रिएट होतो. पण तुम्ही काही हालचालच नाही केली तर तो स्पेस कसा क्रिएट होणार? तुम्ही हात स्ट्रेच आपण हात स्ट्रेच करायला सांगतो. का सांगतो? कारण ते एक्सटेन्शन होतं अवयवांचं आणि तो स्पेस क्रिएट होतो. सो ती रिसेंट केस अशी होती की त्यांना फिट्स यायचे प्रेग्नन्सीमध्ये फिट्स यायचे. सो त्या 2-3 वेळेस पडल्या पण आणि त्यांच्या डोक्याला असा मार पण लागलाय. लाईक किचनमध्ये काहीतरी काम करत होत्या आणि मायक्रोवेव्ह वरती पडल्या त्या सरळ. सो त्यांच्या डोळ्याला मार लागून त्यांना टाके पण लागलेत प्रेग्नन्सीमध्ये.
आणि हे सगळं चालत असताना त्यांना होती इच्छा योगा करायची, पण डॉक्टरांनी रेस्ट करायला सांगितला होता त्या टाइमला, आणि घरचे पण जास्त घाबरलेले होते की लागलंय आणि आता काय करायचं. सो त्यांचे जे मिस्टर आहेत ते, ही नोज मी की फ्रेंडच आहे, योगा टीचर आहे, आणि मी विचारून पाहतो की मॅडम तुम्ही घेता का. मी ज्यावेळेस घरी गेले ना त्यांना बोलायला, म्हणजे त्यांचं पहिलं सेशन ज्यावेळेस घेतलं, मला असं वाटलं की मी नाही घेऊ शकणार आहे यांचं सेशन. कारण म्हणजे काय? त्या खूप तयारी नव्हती. त्यांनी स्वतःला ते असं बनवलं होतं की मी उठले तरी मी पडेल. अरे बापरे. म्हणजे एवढं बनवून ठेवलं होतं. ती जी भीती होती, एकदा पडलेली जी भीती होती ती त्यांच्या मनामध्ये बसली होती. प्रेग्नन्सीमध्ये तो खूप परिणाम होतो की एखादा फोबिया, तो त्यांना ट्रॉमा झाला, आणि घरचे पण घाबरलेले होते की 9वा महिना चालू आहे मॅम, कसं करणार. म्हटलं माझ्यावरती सोडा. आणि तो दिवस आणि शेवटचा दिवस, त्यांच्या शेवटच्या दिवशी मी नव्हते, मी नैनितालला गेले होते, पण तो दिवस आणि शेवटच्या दिवसापर्यंत एवढा चेंजेस पाहिले की आजूबाजूचे सगळे लोक बोलत होते की तू काय करते नेमकी, एवढी हॅपी आहे. इव्हन तो डॉक्टर लोकांनी पण तिला सांगितलं जे करते ते कर, आणि त्या मॅडमचा नंबर पण दे आम्हाला, इथून पुढे कामाला येईल. सो मी तिची पर्सनली अशी ग्रोथ पाहिली की ती उठायला लागली. मग मध्ये मध्ये मी हे पण पाहिलं की ती स्वतःच आसन करत होती, माझ्या सपोर्टची पण गरज नव्हती. सो ते हळूहळू जे चेंजेस पाहिले ना, मला मग ते कुठेतरी वाटतं की सगळ्यांनी जर हे केले, थोडे थोडे छोटे छोटे चेंजेस जर तुमच्या लाईफमध्ये आणले, तुम्ही आता प्रेग्नंट आहात, वॉक ऐवजी तुम्ही थोडंसं स्ट्रेचिंग्स करा, काही बेसिक स्ट्रेचेस आपण करू शकतो. पण हे असं असतं की प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला माहिती नसतं काय करायचं. सो गो अंडर गायडन्स. म्हणजे फक्त शारीरिक नाही, कॉन्फिडन्स वर पण परिणाम होतो योगाचा किंवा हे सगळं. आता तू वुमेन म्हणजे आपण एखाद्या महिलेबद्दल किंवा प्रेग्नन्सी बद्दल, बऱ्याच जणांना पिरियड्स मध्ये PCOS, PCOD किंवा प्रेग्नन्सीचं बोल इनफर्टिलिटी वगैरे असतात, आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो ना जागोजागी IVF सेंटर झालेत. तर या सगळ्या म्हणजे योगा न करणं किंवा व्यायाम न करणं यामुळे हे सगळं होतं. आणि डाएट, मेजर पार्ट इज डाएट. आजकाल, आधी असं असायचं का की आपल्याकडं डॉमिनोज आहेत, मॅकडीज आहेत, आपल्या लहानपणी असं काही नव्हतं. आपण घरचं बनवलेलं जेवण खायचो, आपण सोबत टिफिनला पण तेच जेवण घेऊन जायचो, आणि त्या टाइमला आपल्याला असे आजार पण नव्हते. माझ्या टाइमला तर मला PCOD, PCOS हे काय आहे हे माहिती नव्हतं. बट आता रिसेंटली आपलं डाएट चेंज झाले, आपली लाईफस्टाईल चेंज झाली, आणि त्याच्यामुळे हे आजार होत आहेत. बट हां, मी म्हणेल की तुम्ही जर योगा करताय ना रेग्युलर, बेसिक कुठली पण शारीरिक हालचाल करताय, ॲक्टिव्हिटी करताय, तर तुमचे ते आजार क्युअर होतील. कारण ज्यावेळेस आपण स्ट्रेच करतो, नॉर्मल कोब्रा पोजमध्ये स्ट्रेच करतो, तो स्ट्रेच जो आहे तो तुमच्या ॲब्डोमनला स्ट्रेच करतो बेसिकली. अँड देन इट हॅपन्स बाय टाईम की तुमचे पिरियड्स रेग्युलर यायला चालू होतात. सो शरीराला स्ट्रेचिंगची फार गरज आहे. आणि त्यानंतर ना म्हणजे आपण बोलतो की इनफर्टिलिटी किंवा IVF सेंटर्स जे मेडिकली पण कुठे म्हणजे कमी पडतंय, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होत असतील. पिरियड्सचं तर झालं, पण प्रेग्नन्सीच्या आधीचे किंवा पोस्टपार्टम जे काही प्रॉब्लेम्स येतात त्यामध्ये पण योगाचा काही, योगा या लोकांना पण क्युअर करतो. माझ्याकडे असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत की त्यांना इन्फर्टिलिटी सांगितलंय, पण डॉक्टर शेवटी हे सांगतात की तुम्ही योगा करा रेग्युलर. आणि काही असे कित्येक असे लोक आहेत ज्यांनी योगा केल्याच्या नंतर त्यांना मेडिसिनपेक्षा जास्त अनुभव जाणवलेत. पण आजकाल लोकांना समजून कोण सांगणार ना की तुम्ही आधी योगा करा आणि नंतर डॉक्टरकडे जा. सो आत्ता रिसेंटली माझ्याकडे आणखीन एक क्लायंट होता, त्यांना पिशवीमध्ये गाठी होत्या. सो त्यांनी माझ्याकडे पर्सनल क्लासेस लावले, आणि एक 2-3 महिन्यानंतर चेकअप केलं, अँड शी सेड की मॅम इट्स डिझॉल्व्ड, आणि आताच्या एक्सरेमध्ये काहीच नाही आलंय. सो दिस इज द मॅजिक ऑफ योगा. त्याला ब्रीफली आपण जर विचार केला तर हे कसं होतं, ज्यावेळेस आपण शरीराला स्ट्रेच करतो त्यावेळेस मी जे बोलले की एनर्जी फ्लो होते, तुमचं ब्लड फ्लो होतं. ब्लॉकेजेस होणं म्हणजे काय, शरीरामध्ये रक्त गोठणं म्हणजे काय, तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी तापमानाचं कमी जास्त नियंत्रण होतंय, तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी तुम्ही डाएट अशी घेताय की त्याच्यामुळं ब्लॉकेजेस क्रिएट होत आहेत. सो आपण एक नॉर्मल एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर अन्ननलिकेमध्ये छोटे छोटे कण बसलेले असतात. आता आपण सांगतो फायबर खा, फायबर का खायचं, फायबर खाल्ल्याने होतं काय, फायबर हे खराट्यासारखं काम करतं. फायबर म्हणजे काय, कंदमुळे जे खातो आपण, गाजर असेल, टोमॅटो असेल, त्याच्यानंतर पालेभाज्या असतील, सो त्या अन्ननलिकेत ज्यावेळेस जातात ना त्यावेळेस ते खराट्याचं काम करतात आणि अन्ननलिकेला साफ करतात,
श्वसन नलिकेला प्राणायाम साफ करतो. सो जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर ऑब्झर्वेशन दिलं तर ॲटोमॅटिकली तुमचे आजाराचं प्रमाण कमी होत जाईल. आणि आपण जे बोलतो इन्फर्टिलिटीबद्दल, हे का होतं, हे त्याच्यातलंच एक रिझन आहे की तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी ते ब्लॉकेजेस क्रिएट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे होत आहे. पण तुम्ही प्राणायाम आणि आसन रेग्युलर करायला चालू केल्याच्या नंतर हा डिझॉल्व्ह होऊ शकतो. आपण हे सगळं बोललो, पण शरीरामध्ये चक्र पण काम करतात. शरीरमध्ये चक्र म्हणजे काय, ते कसं काम करत असतं? चक्र म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे एनर्जीचे सोर्स आहेत. ओके. ते आपल्याला प्रत्येक जागी रिप्रेझेंट करतात. चक्रांचे जे ठिकाण आहेत, जे आपण म्हणतो मूलाधार चक्र आहे, स्वादिष्ठान आहे, त्याच्यानंतर सहस्रार चक्र आहे, तो आपल्या डोक्यामध्ये असतो, आपल्या क्राऊनमध्ये असतो तो चक्र. सो तो आपल्याला ज्ञान देण्याचं काम करतो. सो जे प्रत्येक शरीरातलं जे चक्र आहे ते आपल्या शरीरामध्ये एनर्जीचा सोर्स आहे आणि तो त्याला रिप्रेझेंट करतात. आणि आपण म्हटलं जर हे एनर्जी वगैरे आपण म्हणतो हे सगळं शारीरिक किंवा इंटरनल झाले, पण काही जण फक्त ना योगाला आपण शारीरिक काहीतरी याच्यासाठी म्हणजे आजार किंवा बॅक पेन जावं यासाठी करतात. असं कोणता एक आहे, म्हणजे वेगवेगळी आसनं म्हणू शकतो की फक्त या बॅक पेन असेल तर हे आसन खूप कामाचं आहे, किंवा कंबरदुखी असेल त्या सगळ्यासाठी एखादं कोणतं असं आसन आहे का जे कुठलं जास्तीत जास्त ते जरी केलं तरी तुम्हाला खूप आराम मिळू शकतो? असं मी सजेस्ट करेल, ज्यांना बॅक पेन असतो त्यांनी फॉरवर्ड बेंडिंग थोडीशी अवॉइड केली पाहिजे, कारण फॉरवर्ड बेंडिंगमुळे तुमचा बॅक पेन वाढू शकतो. बट मायनर लेवलला तुम्ही करू शकता. सो बेसिक आपल्याला जर करायचं असेल, कोणाला सांगायचं असेल की ते घरी काय करू शकतात स्वतःची लाईफस्टाईल थोडीशी ऍक्टिव्ह करण्यासाठी, ते कॅन स्टार्ट विथ द सूर्यनमस्कारच. ओके. सूर्यनमस्काराची 12 आसन जर तुम्ही डेली ॲटलिस्ट 12, 21, 51 असे सूर्यनमस्कार घालत असाल, तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये. ओके. सो तुम्ही तेवढ्यामध्ये पण ऍक्टिव्ह राहू शकता. सो बेसिक मी हेच सांगेल की सगळ्यांनी काही नाही तुम्हाला जमलं तर सूर्यनमस्कार तरी करा. हा प्रश्न मी याच्यासाठी विचारला कारण की आत्ताच जर आपण जॉबचे वगैरे टायमिंग किंवा पाहिले शिफ्ट, बऱ्याच जणांचं सकाळी 9 ते 6 असं आहे. मग त्याच्या आधी त्यांनी किती वेळ तो व्यायाम करावा किंवा स्वतःसाठी किती वेळ द्यावा यातच त्यांचं खूप कन्फ्युजन असतं. त्यामुळे मी हे विचारलं की एखादा कुठला असू शकतो जे रेग्युलर जरी केलं तरी तुमचे बरेच जे काही कॉमन आपल्या सगळ्यांना उद्भवणारे पेन आहेत ते कमी होऊ शकतात. यासाठी मी तो प्रश्न विचारला. मी प्रत्येकांना असं सांगेल की तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर बेसिक स्ट्रेचेस करावेत. ओके. बेडमध्ये करू शकता तुम्ही. पद्मासन घालून थोड्या वेळ बसायचंय, प्राणायाम करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्ही शलभासन करा, कोब्रा पोज करा, बेडवरती आरामात करू शकतो आपण, बॅक बेंडिंग करू शकतो, त्याच्यानंतर वज्रासनामध्ये बसून बॅक साईडला झोपू शकतो. शशांकासन इट्स बेस्ट. म्हणजे तुम्हाला कधी पण स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी फक्त नी वरती बसायचे, स्प्रेड युअर नीज आउट अँड स्लाइटली लीन फॉरवर्ड, दॅट्स इट. हे आसन बेसिकली मॉर्निंगमध्ये करू शकतो आणि प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात कमीत कमी 10 मिनिट मेडिटेशन आणि 10 मिनिट प्राणायाम करून करावी. मेडिटेशनचा उल्लेख केला म्हणून मेडिटेशन आणि प्राणायाम किंवा योग आणि म्हणजे जिम पण म्हणेल, या सगळ्यांमध्ये नेमका फरक काय? की मेडिटेशन केलं, काही जण काय आपले आसनाची जी एक आहे स्थिती त्यामध्ये बसतात म्हणजे मेडिटेशन झालं असं आहे का? त्यात पण काही वेगळा काही प्रकार आहे की त्याची पद्धत आहे करण्याची? मेडिटेशन करण्याची पद्धत म्हणजे जे आपण प्राणायाम प्रत्याहाराबद्दल बोललो की आपल्या फक्त बाहेरच्या इंद्रियांना, बाहेरच्या भौतिक जगापासून, सांसारिक जगापासून मध्ये शिफ्ट करणं म्हणजे ध्यान. तर तुम्ही मध्ये शिफ्ट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. मग तुम्ही साऊंड कडे पण अटेन्शन पे करू शकता. समटाइम्स वी पे चॅन्टिंग्स इन द फोन. ओम चॅन्टिंग चालू आहे किंवा कुठलं भजन चालू आहे, भक्तिगीत चालू आहे, तुम्ही त्याच्यावरती फोकस करू शकता. दॅट इज अ काइंड ऑफ अ मेडिटेशन. तुम्ही तुमच्या श्वासाला ऑब्झर्व करू शकता की श्वास हा आपला कॉन्स्टंटली चालत राहतो, पण कधी आपण ऑब्झर्व करत नाही की श्वास कसा चालतोय. श्वास कधी कधी मी आता बोलले की राईट नॉस्ट्रिलनी चालतो, कधी लेफ्ट नॉस्ट्रिलनी चालतो, कधी दोन्ही नॉस्ट्रिलनी चालतो. सो ते काइंड ऑफ अ मेडिटेशन होऊ शकतं. तुम्ही श्वासावरती लक्ष देऊ शकता. आता आपण चक्रांवरती बोललो, तुम्ही तुमच्या चक्रांवरती फोकस करू शकता. जस्ट पे अटेन्शन टू द चक्राज. कुठलं पण चक्र असेल, तुम्ही भोवईच्या मध्ये जे आपलं अज्ञा चक्र असतं त्याच्यावरती जरी अटेन्शन पे केलं तर तुम्हाला हळूहळू तिथे सेन्सेशन जाणवायला लागतात. हे मेडिटेशन इट्स अ डीप थिंग. मी सगळ्यांना सांगेल याची सुरुवात कशी, म्हणजे हे सुरुवात करा म्हणजे प्रत्येकाला बसलोय आपण ते झालंय असं होणार नाहीये आपलं ध्यान पूर्ण केंद्रित. मग सुरुवात कशी, म्हणजे बाबा हे योग्य करते मी, हे कळण्यासाठी सुरुवात कशी करायची? सो सुरुवात करायचं म्हणलं तर बेस्ट थिंग आहे श्वास.
बिकॉज इट्स श्वासावर चालू असतो, तो कॉन्स्टंटली चालू असतो. सो तुम्हाला काय करायचं, बेसिकली डोळे बंद करून बसायचे. बी युअर ओन गार्ड. सिक्युरिटी गार्ड जो असतो तो काय करतो, गेटवरती येणारे जाणारी माणसं पाहतो. सेम आपल्या मनाला इथे नोस्ट्रिलवरती लॉक करायचंय आणि देन येणारा आणि जाणारा श्वास पाहायचा. ज्यावेळेस तुम्ही श्वास हा ऑब्झर्व करायला चालू करता त्यावेळेस फील होतं की गरम हवा बाहेर जातीये आणि थंड हवा मध्ये येते. श्वास मध्ये जातोय तेव्हा तो तुमच्या नाकपुड्यांना टच करतोय. श्वास बाहेर सोडताय त्यावेळेस तुमच्या अप्पर लिपला टच करतोय. तुमचं मन जेवढं सूक्ष्म आणि तीक्ष्ण होईल तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होईल. पण याच्यामध्ये हे पण होऊ शकते की तुमचं मध्येच मन भटकायला जातं. भटकायला जातं इन द सेन्स आपल्याला कुठला तरी थॉट येतो आणि त्या थॉट सोबत आपण लॉस्ट होतो. सो त्या टाइमला काय करायचंय, डोंट रिग्रेट इट की माझं मन का भटकलं म्हणून तो आपल्याला अँगर नाही क्रिएट करायचं. सर्व केलेली एनर्जी रिटर्न यायचंय. ज्यावेळेस लक्षात आलं की हा अरे आपण मेडिटेशनला बसलोय, मनाला आणायचंय आणि परत श्वासावरती लावायचंय. आणि असे छोटे छोटे, जसं आपण म्हणतो थेंब थेंबानी तळं साचतं, तसं हे असे छोटे छोटे क्षण तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला मदत करतात. मग एक वेळ येईल ज्यावेळेस तुम्हाला असं फील होईल की अरे 1 तास निघून गेला, मला कळलं पण नाही. आणि दॅट टाइम यू आर गिव्हिंग रेस्ट टू युअर ब्रेन. आपल्या ह्या बाहेरच्या संसारिक जगापासून तुम्ही थोडंसं तुमच्यासाठी टाइम काढून थोडासा रेस्ट देऊन मनाला शांत करतोय. येस. या सगळ्यामध्ये आपण जे म्हटलं की माइंड डायव्हर्ट होतं वगैरे, हे ना थॉट पेक्षा सध्या मोबाईल काम करतं डायव्हर्ट करण्याचं. तर हे सगळं स्क्रीन टाइम आणि लहान मुलांना कमी एज मध्ये लागलेलं हे सगळं ऍडिक्शन, ह्या सगळ्याचा शरीरावर होणारा परिणाम आणि यातून बाहेर पडण्यासाठी कुठले आपण म्हणजे मेडिटेशन केले पाहिजे, कशा प्रकारे केले पाहिजे? मी मेडिटेशन पेक्षा हे सांगेल की स्क्रीन टाइम वरती आपण थोडंसं अटेन्शन पे केलं पाहिजे. की संध्याकाळी आपण झोपतोय 10 वाजता तर 8 वाजता फोन दूर केला पाहिजे, की आता झोपायचंय आणि फोन थोडं दूर असलं पाहिजे. आता 10 वाजता जेवण पण होत नाहीत. आता असं एवढं उलट झालंय की आपण 10 वाजेपर्यंत फोन पाहत असतो. अँड देन फॉर किड्स तर आता आजकाल पॅरेंट्सच देत आहेत की जेवत नाहीयेत त्याशिवाय. सो याच्यावरती थोडंसं आपण होऊन त्याच्यावरती काम केलं पाहिजे की स्क्रीन टाइम कसा होईल, कसा कमी होईल. आणि झोपण्याच्या आधी सगळ्यांसाठी ते सजेशन असेल की तुम्ही 2 तास आधी तरी तुमच्या फोनवरची कामं संपवून एक आपल्याला आपण बंधन घातलं पाहिजे. आणि तेच तुम्हाला मेडिटेशन शिकवतं की तुम्हाला तुमच्या माइंडवरती कंट्रोल कसं आणायचंय. सो ते बंधन आपण आपल्यालाच घालायचं की नाही, मला स्क्रीन टाइम कमी करायचं तर मी फोन माझे सगळे कामं संपवून सांगून की आता मी यूज नाही करणार आहे, मी फोन बंद ठेवून टाइम फॅमिलीला देतोय. आजकाल असं भरपूर वेळेस होतं की आपण एका घरात 5 व्यक्ती बसलेलो आहोत अँड देन वी आर ऑन फोन. कोणी कोणाशी बोलत नाहीये जास्त आणि ते त्याच्यामुळे होतंय. पण जर घरामध्ये जो मोठा व्यक्ती आहे त्यांनी जर हा रूल लावला की नाही, घरी आल्याच्या नंतर एवढ्या वेळासाठी आपण फोन अवॉइड केला पाहिजे. सो दॅट इज द बेस्ट थिंग व्हॉट वी कॅन डू. माइंडसेट बद्दल बोलते म्हणून योगा आणि निर्णय क्षमता, योगाच फक्त नाही तर अशा अनेक व्यायाम पद्धती असतील ज्याच्यामुळे निर्णय क्षमतेवरही मोठा परिणाम जाणवतो. तर निर्णय म्हणजे कारण की आत्ताची जर आपण युथ जनरेशन पाहिली ती काय म्हणा अशी द्विधा मनस्थितीत असतं, हे करू ते करून. करिअरच्या पण एवढ्या त्यांनी म्हणजे व्याप वाढवून ठेवलेले असतात काही जणांनी, हे नाही केलं तर हे आहे. हे कितपत योग्य आहे जर आपल्या शरीराला घेऊन किंवा मानसिक मेंटली सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत? योगा जो आहे ना, मी पहिले पण बोलले की आपल्या मनातली द्विधा कमी करण्यासाठी मदत करतो आपल्याला. मेडिटेशन आपल्याला कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवतं, मेडिटेशन आपल्याला फोकस ठेवतं, स्टेबल ठेवतं आणि माणूस एका डायरेक्शननी चालायला लागतो. तर ते कसं मदत करतं, जर छोटंसं एक्झाम्पल पाहायचं म्हणलं तर जोपर्यंत तुम्ही तुमचे आईज फिक्स नाही करत एका गोष्टीवरती तोपर्यंत तुमचं आसन बॅलन्स नाही होत. सो दॅट इज टीचिंग यू हाऊ टू बॅलन्स. कुठेतरी तुला एका डायरेक्शन मध्ये जायचंय, तुला एका ठिकाणी फोकस करायचंय आणि मग त्या आपण गोष्टी हळूहळू आपल्या लाईफमध्ये अडॉप्ट करायला चालू करतो. जसे आपण आता लहानपणी आणि यंग एजमध्ये असतो त्यावेळेस आपण एवढे कॉन्सन्ट्रेटेड नसतो, पण जसे जसे आपल्याला आयुष्य काही गोष्टी शिकवत जातं तसं तसं एक्सपिरियन्सनी आपण मोठे होतो आणि घडत जातो. ते घडत असताना आपल्याला जे आपण हे जे शिकलेले छोटे छोटे धडे आहेत ते आपल्याला पुढे मदत करतात टू लिव्ह. आणि मग जे अग्रेशन असतं ना यंग एजमध्ये ते असतं का आफ्टर 30s माणूस स्टेबल होतो. आणि ते कुठेतरी आपण हे योगांमधनं आसनांमधनं किंवा तुम्ही कुठलंही ऍक्टिव्हिटी करताय ना त्यावेळेस तुम्हाला कन्सिस्टंट आणि फोकस राहिलं तर ते ऑटोमॅटिकली ते हळूहळू तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ऍड होतं
अच्छा, आपण हे लाईफस्टाईल आणि ह्याचं जर बघायचं झालं तर अनेक जण असं म्हणतात की जे काही मांसाहार म्हणजे नॉनव्हेज जे कोणी खातं त्यांचा स्वभाव खूप असे चिडचिडे किंवा अग्रेसिव्ह असतात. तर हे खरंच म्हणजे तसं आहे का, की बाबा कारण की डॉक्टर स्वतः कधी कधी कन्सल्ट करतात की नॉनव्हेज जरा प्रमाणात खा तुम्ही, पण काही जण जास्त प्रमाणात त्याचं म्हणजे खात असतील तर हे योगामुळे करणं किंवा फक्त व्हेजिटेरियनच असणं हे कितपत योग्य आहे, की मांसाहार पूर्णपणे टाळावा त्याच्यामुळेच फक्त स्वभावावर परिणाम होतात? सो तत्वांवरती बोलायचं म्हणलं ना, आपलं डाएट व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन हे तत्वांनी ऑलरेडी आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की का खाल्लं पाहिजे आणि का नाही खाल्लं पाहिजे. जसे हे तत्व आहेत राजसिक, तामसिक आणि रज, तम आणि सत्व. सात्विक, राजसिक, तामसिक ही 3 प्रकारची तत्व आहेत. सो त्याप्रमाणे माणूस बिहेव करतो. सात्विक फूड म्हणजे काय, जे आत्ता बनलंय, ताजं आहे आणि गरम आहे त्याचं सेवन करणं म्हणजे सात्विक. आत्ता बनलेलं आत्ता खाणं म्हणजे सात्विक फूड, फ्रेश फूड. राजसिक आणि तामसिक हे जे फूड असतात ते आपण जे सकाळी बनवून ठेवतो रात्री खातो किंवा रात्री बनवलेलं दुसऱ्या दिवशी खातो, शिळं अन्न. सो ते काय करतं, आपल्या शरीरामध्ये ते गुण घेऊन येतं. ओके. तामसिक गुण आले म्हणजे काय, आपण शरीरामध्ये तामसिकता आणली, शरीरामध्ये आळस क्रिएट केला. सो त्याचप्रमाणे नॉन व्हेजिटेरियन इज अ तामसिक फूड आणि त्याच्यामुळे आपला स्वभाव तसा बनतो, आपण बिहेव तसे करायला लागतो. सो सात्विक जे अन्न खातात, तुम्ही साधू संतांना पाहिलं असेल, ते सात्विक फूडचं सेवन करतात. त्यांच्या चेहऱ्यावरती जे तेज असतं ते त्यांच्या आहारातून, त्यांच्या विहारातून दिसून येतं. आहार म्हणजे अन्न, विहार म्हणजे ते जे काही वावरतात, जशा प्रकारे राहतात, त्यांची जी साधना आहे, आहार आणि विहार त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर दिसून येतं. तसंच आपण जे सेवन करतो, बेसिकली माणूस जो बनलेला आहे तो अन्नाने बनलेला आहे. आपण जे खातो तसे आपण दिसतो. एखादा व्यक्ती पाहत असेल आपण की खूप जास्त खातोय तर तो जाड असतो, एखादा व्यक्ती कमी खातोय तो खूप पोषित असतो. पण जे बॅलन्स डाएट करतात, बॅलन्स डाएट ठेवतात, आपण पाहतो की ऍक्टिव्ह असणारे लोक, त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर ते दिसतात आपल्याला मेंटेन. सो का तर त्यांचं त्या गोष्टीवरती कंट्रोल आहे. तसंच मांसाहार, मी स्वतः प्युअर व्हेजिटेरियन आहे. सो मांसाहाराबद्दल सांगायचं म्हणलं तर डॉक्टर का सजेस्ट करतात, कारण प्रोटीनचं प्रमाण आजकाल कुठेतरी किती प्रमाणात खावं ते आपल्याला, प्रोटीनचं प्रमाण कुठेतरी कमी पडतंय शरीरामध्ये आणि म्हणून डॉक्टर सजेस्ट करतायत की तुम्ही थोडंसं नॉनव्हेज खा. पण कोलेस्ट्रॉल वाढला म्हणलं की डॉक्टर सांगतात नॉनव्हेज नका खाऊ, कारण ते कुठेतरी स्टॉपेजचा पॉइंट असला पाहिजे. आणि ते अगेन इट्स अ कंट्रोल ऑफ युअर माइंड ऑन व्हॉट यू ईट, हाऊ यू वॉन्ट टू ईट, व्हॉट यू वॉन्ट टू ईट. हे सगळं म्हणजे आताची जर युथ पाहिलं आपण की कॉलेज वयीन जे कोणी मुलं असतात आजकाल ती खूप पब कल्चर किंवा अल्कोहोलचं जे काही कन्झ्युम करतात किंवा म्हणजे सगळं जे काय असेल त्यामध्ये धूम्रपान म्हणू आपण, सगळं हे कितपत म्हणजे आत्ता म्हणजे या एजमध्ये हे सगळं इतक्या मोठ्या प्रमाणात करणं हे किती परिणामकारक किंवा ह्याचा कसा परिणाम होऊ शकतो शरीरावर, किती धोकादायक असू शकतो? हे जे आपण हार्ट अटॅक्स पाहतो हे काय येत आहेत, दिस इज द रिझन. त्या तंबाखूच्या ह्याच्यावरती, सिगारेटच्या ह्याच्यावरती लिहिलेलं असतं इट्स गॉना कॉज यू कॅन्सर, बट स्टील ते लोक त्याला अवॉइड करतात आणि कन्झ्युम करतात. त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की याच्यापासून काही चांगलं भेटणार नाहीये तुम्हाला, तरी लोक करतात. सो कुठेतरी सगळ्यांनी अध्यात्माकडे थोडंसं वळलं पाहिजे. अध्यात्मात तुम्ही ज्यावेळेस वळता ना त्यावेळेस ऑटोमॅटिकली या गोष्टीपासून दूर जाता. सो मी हे सजेस्ट करेल की थोडंसं घरात पॅरेंट्सनी पण थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे, कुठल्या गोष्टी होतात, काय होतात. आजकाल मुलांनी पण पॅरेंट्सला ते सूट दिली आहे की तुम्ही काय करताय, कसे राहताय, कुणासोबत फिरताय. आणि आजचं यूथ असं झालंय की ते आपल्याकडे वेगळीच इंडिपेंडन्सी झाली आहे. हे सगळं म्हणजे तुम्ही आम्ही तुमचा जर प्रवास पाहिला तर तुम्ही बाहेरच्या देशातही बऱ्याच प्रमाणात, मग बाहेरच्या देशात आणि इकडचं जे आपली पद्धत आहे म्हणजे पूर्णच लाईफस्टाईल म्हणू, एक्सरसाइजला घेऊन म्हणू किंवा एज्युकेशनल पण म्हणूयात, त्यात फरक काय नेमका जाणवला जिथे आपण कमी पडतोय का असं वाटतंय? म्हणजे कोणत्या एक्झॅक्ट एका ह्याच्यावरती असू शकतं हे? आपण कमी पडतोय असं नाहीये, पण आपल्याकडे जेवढ्या प्रमाणामध्ये, कारण योग हे भारतीय नॉलेज आहे, भारतीय संस्कृती आहे आणि इथून योगाचा उगम झालेला आहे. पण कम्पेअर टू मी जे बाहेर पाहिलं आणि जे मी आपल्याकडे पाहते, त्या लोकांना जी रिस्पेक्ट आहे योगाबद्दल
ते लोक ज्याप्रमाणे योगा करतात आणि आपले लोक ज्याप्रमाणे योगा करतात त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आपल्या लोकांना नॉलेज कमी आहे असं पाहायला गेलं तर. आपले लोक योगाला कमी लेखलं जातं. तुम्ही आता पाहिलं असेल की जिममध्ये जिम कल्चर खूप जास्त झालंय. पण योगा प्राणायाम, कारण लोकांना स्वतःशी कनेक्ट व्हायचं नाहीये, तो प्रॉब्लेम आहे. सोशलाइज व्हायचंय. बाहेरच्या जगामध्ये काय चालू आहे याच्याकडे आपल्याला जास्त अट्रॅक्शन आहे. आज आपल्या शरीराच्या आतमध्ये पण एक सुंदर जग आहे आणि त्याच्याकडे आपण कधीच अटेन्शन पे करत नाही. आणि ज्यावेळेस आपण अटेन्शन पे करायला लागतो तो आपल्याला ते पे करू देत नाही, कारण सवय नसते. मग आपण असं विचार करतो की आपल्याला हे जमणार नाही. बरोबर. सो तो कुठेतरी एक प्रकार झालाय. आणि बाहेरच्या कंट्रीजचं आणि आपल्या कंट्रीजचं जर कंपॅरिझन करायचं म्हणलं तर आता डेव्हलप व्हायला लागले हळूहळू. कोरोनाच्या नंतर जसं बोललो की आपण अवेअर झालेले आहेत आणि ऑलमोस्ट 50% पॉप्युलेशन आता फिटनेसकडे वळलेली आहे. मला विचारायचं होतं की जिम आपण बरेच जण पाहतो की जिम सोडल्यानंतर काही जणांना साईड इफेक्ट्स आपण म्हणतो की बाबा जिम अचानक थांबवल्यावर जिम सुरू असताना जेवढे परिणाम नाही तेवढं थांबवल्यानंतर, तसं योगाचं आहे का की मधूनच आपण कुठेतरी स्किप केलाय योगा काही महिन्यांसाठी, असा कुठला त्याच्यामुळे होणारा परिणाम शरीरावरचा साईड इफेक्ट्स? जर तुम्ही तुमच्या फ्लेक्झिबिलिटीवरती काम करताय, जर तुम्ही प्राणायामवरती काम करताय, थोडंसं तुम्हाला 6 महिन्याचा जर तुम्ही ब्रेक घेतला असेल तर तुम्हाला तुमच्या फ्लेक्झिबिलिटीवरती परिणाम दिसू शकतो. तुमच्या आचरणामध्ये तुम्हाला परिणाम दिसू शकतो जर तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीयेत प्राणायाम आणि मेडिटेशनची. सो हे छोटे छोटे फरक जाणवतात. बट असं नाहीये की तुमचं रॅपिड वेट लॉस आणि रॅपिड वेट गेन होतं, असं काही नाहीये, जे की जिममुळे पण नाही होत. पण काय होतं ना, तुम्ही ज्यावेळेस जिम लावता त्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंटली जिम का लावलीये, फिट राहण्यासाठी लावलीये. मग तुम्ही त्याच्यावरती फोकस करता, तुम्ही फिट राहता, तुम्ही डाएट व्यवस्थित करता. अँड देन सेम थिंग काय होतं, आपल्या माइंडमध्ये चक्र चालतं की जिमला नाही जाते आपण, डाएट सोडून देतो आणि आपण जो त्याचा साईड इफेक्ट आहे ना त्याचा ब्लेम जिमला देतो. म्हणजे जिम बंद केलीये ना म्हणून मी वाढलीये. बट असं नाहीये. तुम्ही जिम बंद केली, तुम्ही डाएट बंद केला, तुम्ही ज्या एक्सेस कॅलरीज बर्न करत होतात त्या कॅलरीज बर्न करायचं बंद केलंय आणि मग तुमचं वेट गेन होणार ना. तुम्ही जे एक्सेस फॅट खाताय ते कुठे जाणार आहे, जे कार्ब्स खाताय ते कुठे जाणार आहे. आजकाल लोकांना, काही लोकांना तर जोपर्यंत तुम्ही फिटनेसमध्ये येत नाही तोपर्यंत माहितीच नाहीये की कार्ब्स काय असतात, प्रोटीन काय असतं, फायबर काय असतं. ज्या दिवशी तुम्हाला कार्ब्स, प्रोटीन, फायबर ह्या गोष्टी माहिती व्हायला लागतील त्यावेळेस कळतं की नाही, आपण कार्ब्स खातोय म्हणजे काय खातोय, त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होतं आणि बॉडी फॅट स्टोअर करते अँड देन तुम्हाला डायबिटीज डिटेक्ट होतो. दॅट्स द रिझन. सो इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग एनिथिंग, सोडण्यापेक्षा मी सांगेल की जरा समजा तुम्हाला जिमला जाणं नाही होतंय, गो फॉर रनिंग, डू सम स्ट्रेचेस एट होम, डू सूर्यनमस्कारास. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्याला आणखीन बंधन घालून घेतलं पाहिजे की मला हे करायचंय. आपलं शेवटाकडे येताना म्हणजे आपण म्हणजे योगाबद्दल एक कॉमन ज्या काही फॅक्ट्स किंवा जे मेथ्स बनल्यात त्याच्याकडे, फक्त शारीरिक व्याधी जडल्यावरच योगा करावा हे कुठे म्हणजे नियमात आहे का, किंवा कोणत्या एका ठराविक वयापासून म्हणजे लहान मुलंही योगा सुरू करतात, करू शकतात, असं कुठला? संस्कार हे गर्भात पण होतात. सो तुम्ही लहान वयापासून जर मुलाला शिकवता योगा करायला, त्याचं शरीर ऑटोमॅटिकली लचिलं बनतं. आणि जर मुलाला त्या वयामध्ये प्राणायाम काय असतो आणि मेडिटेशन काय असतं याचं थोडंसं जरी नॉलेज दिलं, किंवा आईने गर्भामध्ये असणारे गर्भसंस्कार त्या टाइमला जरी केले तरी त्यांच्यावरती ते रुजू होतात, ते लागतात. आणि योगा न केल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, पण योगा केल्यामुळे कुठला त्रास होईल असं कुठेही लिहिलेलं नाही. आपण लहान मुलांबद्दल कुठल्या एज्युकेशनल पॉलिसीमध्ये चेंज, म्हणजे योगाला घेऊन हा बदल झाला पाहिजे किंवा या विषयाचं जास्त मुलांमध्ये हे केलं पाहिजे असं वाटतं? एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऑलरेडी आपली मिनिस्ट्री काम करतीये. आणि जसं मोदी सरकार आले तसं तर आपण पाहतोय की किती जागरूक केले त्यांनी थ्रू योगा, की तुम्ही केलं पाहिजे. फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आता बुमिंग पण पाहतोय आपण. आणि लहानपणापासनं लाईक आज एज्युकेशनला जर गेलो ना, लहान मुलाला नर्सरीमध्ये पण योगा शिकवला जातो आणि आता आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण सब्जेक्ट आणलेत योगाचे. सो ते ऑलरेडी काम चालू झालेलं आहे. पण ते आपण म्हणतो की ऑप्शनल ठेवले जातात योगाचे सब्जेक्ट वगैरे, पण आपलं शरीर म्हणजे हे असं आहे की बाबा त्याला कुठे आपण गृहीत धरू शकत नाही, तर त्यासाठी कुठे कंपल्शन आलं पाहिजे का योगाचं? होऊन जाईल, आय गेस ते काही दिवसानंतर ते कंपल्शन पण होऊन जाईल. ते काम करतायत त्याच्यावरती.
आपण योगाबद्दलचे जेवढे आपल्याला फायदे माहिती आहेत तसे गैरसमजही भरपूर आहेत, की लोकांना म्हणजे ठीक आहे फक्त एवढ्या आजारापुरता करतोय योगा तर ते होऊन जाईल, नंतर स्किप करतात. हे कितपत योग्य, किंवा जे काही समाजात पण गैरसमज आपण बघतो योगा आणि पारंपरिक व्यायाम पद्धतीबद्दल बोलूयात, कारण की जिमकडेच जास्त आता कल दिसतो. तर या सगळ्याला घेऊन पुढे म्हणजे पुढच्या म्हणजे आत्ताचीच लाईफस्टाईल एवढी चेंज झाली आहे, खूप कमी वयामध्ये डेथ होतात, तर पुढच्या भविष्याला जर आपण पाहिलं तर कशा प्रकारे ही सगळी पद्धत एक लोकांनी आत्मसात केली पाहिजे, किंवा लोकांनी ना थोडंसं स्वतःसोबत बसलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत स्वतःसोबत बसायची सवय नाही लावणार ना तोपर्यंत तुम्ही योगाकडे नाही येऊ शकणार. जिममध्ये काय असतं, वेन यू गो त्यावेळेस ते एक ॲटमॉस्फिअर असतं साईडला आणि त्या फ्लोमध्ये तुम्ही करता. पण योगा हे तुम्हाला कुठेतरी बंधन घालून करायचंय. 1 तास कोणाशी बोलायचं नाहीये. तुम्ही कुठल्या सेशनमध्ये जॉईन केलं असेल तर तुम्हाला समजतं की 1 तास कॉन्स्टंट टीचर बोलत असतो, शिकवत असतो आणि आपण त्याच्यामध्ये कुठेतरी लीन होऊन जातो आणि बाहेरचे सगळं संसारिक विसरून जातो की त्या 1 तासापुरता बरोबर की व्यवस्थित आपण आपल्या शरीरावरती काम करतोय. सो मिथ काय आहेत माहितीये का, सध्या योगा बोरिंग वाटतोय लोकांना, कारण स्वतःसोबत बसणं अवघड जात आहे. प्राणायाम करायला टाइम काढायचं म्हणजे जीवावरती येतं, मेडिटेशनला बसायचं म्हणजे जीवावरती येतं. मी भरपूर वेळेस सेशनमध्ये असं पाहिलं की प्राणायाम करायला सांगितलंय, लोक 1-2-4 श्वास घेतात आणि बसतात सरळ असे. म्हणजे पद्धत पण चुकीची कुठे. मेडिटेशनला बसवलं तर डोळे उघडणार, इकडे इकडे बघणार, त्यांचं माइंड वेवी झालाय, तो वंडर करत असतो सतत. ते त्याच्यात त्यांची पण चूक नाहीये कारण त्यांनी कधी केलेलं नाहीये. बट सजेशन एवढंच असेल की सगळ्यांनी थोडंसं स्वतःसोबत बसायला शिकलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःसोबत बसता त्यावेळेस शरीर काय आहे, शरीरामध्ये काय चालू आहे याच्याकडे आपण हळूहळू अटेन्शन पे करू शकतो. खरं तर या सगळ्या विषयावर म्हणजे भारतातली आणि भारताच्या बाहेरची योगाला घेऊन जी काही गैरसमज आहेत किंवा समाजामध्ये एकूणच, पुन्हा खास तर स्त्रियांसाठी आपण चर्चा केली की PCOD, PCOS, इनफर्टिलिटी, पोस्टपार्टम वगैरे या सगळ्यांबद्दल चर्चा केली आणि याबद्दलची अनेक म्हणजे डीपमध्ये इन्फॉर्मेशन तुम्ही दिली, त्याबद्दल सगळ्यात आधी तर धन्यवाद. आणि जर TOD मराठीच्या प्रेक्षकांना जर खास कुठल्या एखाद्या विषयासाठी किंवा तुमच्या एखाद्या प्रॉब्लेमसाठी योगा सेशन अटेंड करायचं असेल तर सुषमा येनगे मॅडमच्या सोशल मीडियाला तुम्ही फॉलो करू शकता, तिथे जॉईन होऊन तुम्हाला त्याबद्दलची माहिती वेळोवेळी मिळत राहील. या सगळ्यासाठी मॅम खूप खूप धन्यवाद. तुमचे परत एकदा धन्यवाद आणि TODचे पण धन्यवाद मला आज इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि मला तो प्लॅटफॉर्म देण्यासाठी, लोकांना जागरूक करण्यासाठी ह्या गोष्टीबद्दल आणखीन एकदा. तसं मी काम करतीच आहे, माझं काम चालूच आहे. मी इंटरनॅशनल रिट्रीट्स घेत असते सध्या. त्याच्यानंतर आपलं इथं पुण्यामध्ये स्टुडिओ आहे, वक्रतुंड फिटनेस स्टुडिओ नावाने. तिथं रेग्युलर योगाचे क्लासेस होतात, एरियल योगा पण शिकवते मी. आणि त्याचबरोबर हा प्रवास असाच चालू राहणार आहे. आणि तुमच्या सगळ्या टीमला पण थँक्यू